बटाटे वडे कसे बनवायचे, बटाटे वड्यांची भाजी आणि त्याच्यासाठी लागणारा जो मसाला कसा बनवते आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, नक्की तुम्हाला बटाटे वड्यांची रेसिपी आवडेल। चटणीसाठी साहित्य: ओलं खोबरं, 2 लसणाच्या पाकळ्या, आलं, 2 मिरच्या आणि कोथिंबीर। त्यात आपण चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी। चटणी तयार झालेली आहे। भाजीसाठी इथे मसाला बनवून घेणार आहे, तर त्याच्यासाठी इथे एक कांदा घेतलेला आहे, एक मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण। आता आपण आहे ना जिथे चटणी वाटून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आपण मसाला बनवून घेणार आहोत। कोथिंबीर, कांदा, मिरची, आलं, लसूण आणि आपण मिक्सरला बारीक करून घेणार। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ। हे भाजीसाठी आहे ना आपला मसाला पण वाटून झालेला आहे। आता आपण आहे ना भाजीला छान अशी फोडणी देणार आहे। तर बटाटे एकदा मिसळून घेतलेले आहेत, इथे आहेत ना बटाटे उकडून घेतलेले आहेत, तर आता सोलून छान असे आहेत ना बारीक करून घेणार आहे। तर आपला बटाटा पण छान असा ना बारीक करून घेतलेला आहे। फोडणी पात्र आहे ना गॅसवर ठेवलेलं आहे तापण्यासाठी। आता आपण आहे ना फोडणी करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आहे ना मी तेल घालणार आहे, 2 चमचे तेल घालायचं। तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत। तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यात फोडणीला मोहरी घालणार आहोत। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता पण छान असा आणि तडतडला आहे, त्यात आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आपण हा मसाला त्याच्यामध्ये फोडणीमध्ये ॲड करणार आहोत। तो पण छान असा ना भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये हळद, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, छान असं आहे ना परतून घेऊया तेलामध्ये। आपला मसाला तयार झालेला आहे। आपण बटाटे बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। गॅस बंद करते। त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असं आहे ना आपण मिक्स करून घेणार आहोत। भाजी आहे ना या मसाल्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत हे बटाटे। हे हाताच्या साहाय्याने ना आपण मिक्स करून घेणार आहोत। वड्यांसाठी छान अशी आहे ना परफेक्ट भाजी तयार झालेली आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ पण कमी होतं, मीठ थोडं ॲड केलेलं आहे आणि वड्यांसाठी छान अशी परफेक्ट भाजी तयार झालेली आहे। मार्केटमध्ये अगदी जसे वडापावच्या गाडीवर जसे वडे मिळतात तसेच आपण त्याच चवीचे वडे बनवणार आहोत। ते आपण आहे ना वडे बनवण्यासाठी छान असे बॅटर बनवून घेणार आहोत, तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे,
तर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घेणार आहे. ते बॅटर तयार होईपर्यंत आपलं तेल पण छान तापतंय. छान असं आपल्या ना वड्यांसाठी हे बघा, छान असं आहे ना पीठ तयार झालेलं आहे. छान असं बॅटर बनवून झालेलं आहे, फेटून घेतलेलं आहे छान. आता आपण आहे ना छोटे छोटे वडे बनवून तळून घेणार आहोत. ते तेल पण छान असं तापलेलं आहे. ते वडे बनवून घेतलेले आहे. आता आपण आहे ना ह्या बॅटरमध्ये छान असे घोळवून घेणार आहोत. छान असं आहे ना छान असं आहे ना तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत. वरून आहे ना तेल सोडत राहूया. छान असे आहेत ना दोन्ही साईडने पण आपले छान असे तळले जातील वडे. गॅसची फ्लेम आहे ना कमीच ठेवलेली आहे. पुढे गॅसची फ्लेम आहे ना वाढवते. मीडियम ह्याच्यावर तळून घेणार आहे वडे. तर आपण आहे ना दुसरी बाजू पण तळून घेणार आहोत. दोन्ही साईडने पण छान आहे ना तळून घ्यायचे. हे असेच आहे ना अशाच प्रकारे सगळे मिश्रणाचे वडे बनवून घेणार आहे. आपले वडे छान असे आहेत ना तळले गेलेले आहेत. तर आपण आता आहे ना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. छान असे वडे तयार झालेले. छान असे आहेत ना गरमागरम वडे खाण्यासाठी तयार झालेले. गरमागरम वडे आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली वडे आणि चटण्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.